सहर्ष स्वागत. असला तरी चालेल. सहर्ष स्वागत. आपल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं दमदार नेतृत्व ज्यांनी या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये न भूतो न भविष्यती अशी विकास कामं केली, पाण्यासाठी संघर्षपूर्ण प्रयत्न करून ज्यांनी आपला मतदारसंघ पाणीदार केला ते सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोरेगाव शहर महिला आघाडीच्या वतीनं आज एका चांगल्या समाजोपयोगी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा आज शुभारंभ आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित संपन्न होतोय. जी संजीवनी विद्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे, त्या संजीवनी विद्याचा प्रसार करण्यासाठी कोरेगाव इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना कोरेगावच्या नगराध्यक्षा सभापती दीपालीताई महेश बर्गे आणि सर्व त्यांच्या प्रतिनिधींनी हा कार्यक्रम प्रत्येक मतदारसंघात नेण्याचा, प्रत्येक गावागावात नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच भाग म्हणून आज ही संजीवनी विद्या ज्याला आपण CPR म्हणतो, हे CPR प्रशिक्षणासाठी ज्यांच्या खरं तर या शिबिरासाठी ज्यांचं महत्वाचं मार्गदर्शन लागणार आहे ते आपल्या कोरेगाव शहरातील ज्येष्ठ धन्वंतरी आणि समाज उपयोगी सगळ्याच उपक्रमांमध्ये ते आमच्या नेहमी पाठीशी असतात असे सन्माननीय डॉक्टर राजेंद्र गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत. कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ वर्गे यांचे या ठिकाणी आगमन झाले, मी त्यांचं स्वागत करतो. नगराध्यक्ष महेश साहेबराव वर्गे यांचे या ठिकाणी आगमन झाले, मी त्यांचंही स्वागत करतो. आपल्या दोघांना विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. कार्यक्रम कोरेगाव इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने होतोय आणि त्यासाठी आपल्याला डॉक्टर संगीताताई सावंत कोरेगाव IMLच्या अध्यक्षा यांचं विशेष योगदान लाभलंय, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आजचं शिबिरासाठी ज्यांचं खऱ्या अर्थानं बहुमोल असं मार्गदर्शन मिळणार आहे त्या डॉक्टर शीतलताई गोसावी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेक्रेटरी यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ वर्गे, त्याचबरोबर नगराध्यक्ष माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय महेश साहेबराव वर्गे यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचं सर्वप्रथम स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. आजच्या या शिबिराच्या संकल्पिका आणि आयोजक कोरेगाव शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सभापती कोलकाताई मातोश्री, आपण सर्वप्रथम डॉक्टर राजेंद्र गोसावी यांचं स्वागत करावं. अंकिताताई सावंत कोरेगाव इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष यांचं स्वागत करावं. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेक्रेटरी सभापती डॉक्टर शीतलताई गोसावी यांचं या ठिकाणी स्वागत. शहर उपप्रमुख सभापती रत्नमालाताई कदम आपण करावं अशी मी विनंती करतो. छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या सर्व रहिवाशांनी आणि या मंडळाच्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला.
या विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ बर्गे, सन्माननीय महेश साहेबराव बर्गे यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांच्या द्वारे 7 जुलैपासून हे कार्यक्रम आपल्या कोरेगाव शहरात सुरू आहेत. साहेबांचा वाढदिवस 7 ऑगस्टला आहे, 8 ऑगस्टला आहे आणि 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम जे लोकोपयोगी आहेत आणि जे समाजाच्या दृष्टीने अतिशय गरजेचे महत्वाचे आहेत असे कार्यक्रम या नगरीमध्ये साजरे करण्याचा प्रयत्न सन्माननीय राजाभाऊ बर्गे, त्याचबरोबर महेश साहेबराव बर्गे आणि कोरेगाव विकास आघाडीचे सगळे प्रतिनिधी, कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सभापती दीपालीताई बर्गे यांच्या माध्यमातून या नगरीमध्ये सुरू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आज कोरेगाव शहर शिवसेना महिला आघाडीच्या सभापती उल्काताई मालुसरे, सभापती रत्नमालाताई कदम आणि सभापती मेघाताई वेल्लाळ यांनी हा कार्यक्रम आमच्या संभाजीनगर वासियांसाठी घेतला. मी पुनश्च एकदा IME कोरेगाव इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे आणि विशेष करून आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर राजेंद्र गोसावी, डॉक्टर संगीता सावंत, त्याचबरोबर डॉक्टर शीतलताई गोसावी यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विनंती करतो इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेक्रेटरी डॉक्टर शीतलताई गोसावी आपण मनोगत. सगळ्यांना या रविवारच्या संध्याकाळच्या छान छान शुभेच्छा. श्रावण सुरू झालाय, कळतच आहे, क्षणात ऊन पडतंय, क्षणात पाऊस पडतोय. तर क्षणात पडती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. आपल्याला सगळ्यांना कवितांच्या या ओळी माहीतच आहेत. आज कोरेगाव शहर शिवसेना महिला आघाडी च्या ज्या उल्काताई आहेत त्यांनी आम्हाला परवाचा एक प्रोग्राम आमचा आम्ही प्रोफेसर कॉलनीमध्ये केला. त्याच्यानंतर त्यांना तो इतका आवडला की त्या म्हणाल्या की हा प्रोग्राम किंवा हे जे काही तुम्ही शिकवताय हे सगळ्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचलीच पाहिजे. कारण कुठे ना कुठे या प्रसंगाशी आपल्याला सामोरं जायला लागतं, या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि सगळ्यांना या गोष्टी माहिती पाहिजेत. तर तुम्ही आमच्या संभाजीनगरच्या लोकांना या संजीवन क्रियेबद्दल सांगाल का? तर इंडियन मेडिकल असोसिएशन हे जे आहे, जे म्हणजे आम्ही सगळे जे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे डॉक्टर्स आहोत, तर ह्या असोसिएशन मध्ये कुठले डॉक्टर्स असतात एक साधारण छोटी तुम्हाला माहिती देण्यासाठी सांगते की MBBS आणि त्याच्या पुढच्या डिग्री घेतलेले सगळे डॉक्टर्स IMA मध्ये समाविष्ट केलेले आहेत. सो मग त्याच्यात स्त्रीरोग तज्ज्ञ असतील, डोळ्यांचे डॉक्टर असतील, माझ्यासारखे फिजिशियन असतील, सर्जन असतील, लहान मुलांचे डॉक्टर असतील, स्त्रियांचे डॉक्टर असतील. तर ह्या सगळ्यांची मिळून इंडियन मेडिकल असोसिएशन भारतामध्ये ही एक मोठी संघटना आहे आणि त्याचे ब्रांचेस असतात. तर त्यातली आपली कोरेगाव ब्रांच आहे आणि आम्ही म्हणजे IMAने असा बराच प्रयत्न केलेला आहे की ही संजीवन क्रिया भारतातल्या तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता याला सुरुवात कधीपासून आली तर तुम्ही कदाचित टीव्हीवर ते गुड डॉक्टर म्हणून सिरियल कधी बघितली का मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये एक जो छोटा डॉक्टर जस्ट MBBS होऊन बाहेर पडलेला असतो आणि एअरपोर्टवर असतो, तो विमानतळावर असतो आणि एक माणूस चक्कर देऊन एअरपोर्टवर पडलेला दाखवलाय आणि त्यावेळेला तो ती संजीवन क्रिया तिथे देताना दाखवलाय, म्हणजे सिरियलमध्ये दाखवलंय. आणि कदाचित ती सिरियल इतकी फेमस झाली, इतके डॉक्टरांच्या मनामध्ये घर करून बसले की हे सगळ्यांना सांगितलं गेलं पाहिजे. त्यासाठी IMAने असे प्रोग्राम्स घ्यायला सुरुवात केली. आमच्या बरोबर आमच्या कोलॅबोरेशन मध्ये अॅनेस्थेशिया सोसायटी जी आहे, म्हणजे भूलतज्ञ सोसायटी जी आहे सातारा, ती सुद्धा आमच्या बरोबर असते. पण आज रविवार असल्यामुळे देव भेटेल पण डॉक्टर भेटत नाहीत, या ह्याच्यानुसार आम्ही तिघं इथे आलेलो आणि प्रियांका मॅडम पण आलेल्या आहेत. तर आमच्यामध्ये आम्ही पेशंटवर डेमॉन्स्ट्रेशन लाईव्ह माणसावर दाखवत नाही. ज्या माणसावर आपण डेमो दाखवतो किंवा संजीवन क्रिया काय असते दाखवतो त्याला मॅन अकीन असं म्हणतात. त्याची लाखभर रुपये किंमत आहे, तर तुम्हाला दाखवू आम्ही थोड्या वेळाने. तर ते काय असं छटछूट नाही आहे, अगदी लाखभर रुपये किंमत आहे. तर ही संजीवन क्रिया देण्या पाठीमागचं कारण काय सगळ्यात महत्वाचं, तर अकाली येणारा मृत्यू आणि अकाली येणारे हार्ट अटॅक. सो हार्ट अटॅक हे एकच कारण नाहीये की माणसाला हार्ट अटॅकमुळेच मृत्यू येतो असं नाहीये.
अशी भरपूर कारणं आहेत की ज्याच्यामुळे तडकाफडकी माणसाचा जीव जाऊ शकतो. पण त्यात देखील 100 पैकी जर असे पेशंट घेतले तर त्यातले जवळजवळ 80% लोक हार्ट अटॅकनेच दगावलेले असतात. बाकीची कारणं समजतही नाहीत की कशामुळे गेले. सो हे जे हार्ट अटॅक आहे, तर हा हार्ट अटॅक म्हणजे काय असतं, तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या 3 रक्तवाहिन्या असतात. सो त्या 3 रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा अचानक 3ही रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा गुठळ्या अडकतात आणि हृदयाचा रक्तपुरवठा बंद पडतो, त्यावेळेला अचानक मृत्यू येतो. हे सांगते मी. जेव्हा एखाद्या किंवा दुसऱ्या रक्तवाहिनीमध्ये जेव्हा गुठळी अडकते त्यावेळेला हार्ट अटॅक येतो. त्यावेळेला प्रत्येक वेळेला माणसाचा जीव जातोच असं नाही. हॅलो, पुढे या सगळ्या. सो जेव्हा एका किंवा 2 रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी अडकते त्यावेळेला माणसाला हार्ट अटॅक येतो. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पेशंटचा जीव जातो असं नाही. पण जेव्हा 3 रक्तवाहिन्यांमध्ये एकदम सगळ्या बंद पडतात त्यावेळेला मात्र अचानक पेशंटला मृत्यू येऊ शकतो. पेशंट कोलॅप्स होऊ शकतो, पेशंट पडू शकतो. आता या हार्ट अटॅक यायची, हृदयविकाराची महत्वाची कारणं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. परत ती सांगायची गरज नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. आपल्याला कामं करायची, पूर्वीचे जसे लोक पूर्वज आपले कामं करायची तशी कामं करायची सवय नाही. बायका सगळ्या दळण कांडण करायच्या, विहिरीवरनं आडाचं पाणी ओढायच्या. आता काही नाही, सगळं बटनांवर आहे. बटन चालू केलं की बोर चालू होतं की लगेच पाणी आपल्या ह्याच्यात येतं की डायरेक्ट आपण पाईपनी पाणी भरतो. तिथला कळशा हंडी उचलायला आम्ही काही पेशंट तर नाहीच म्हणतो, पाईपनी भरावं आम्ही स्वतःच सल्ला देतो. सो अशा प्रकारचं जे लाईफ आलेलं आहे आपलं, जे बटनांवर चालतं, लाईट बंद करायला, लाईट चालू करायला, टीव्ही बंद करायला, टीव्ही चालू करायला, हे जे पूर्वी थोडं जरी हालचाल व्हायची माणसाची ती पण आता खूप कमी झाली आहे. आणि बाकी जर तुम्ही शहरात गेलात तर ऑफिसेस आणि कंपन्या ह्यांच्यामध्ये जे 16 तास 17 तास बसून काम करायची जी सवय लागली आहे आणि त्याच्यामध्ये बसून काम करत असताना तुम्हाला झोप येऊ नये म्हणून सारखं चहा पी, कॉफी पी, साखर, ज्यूस पी, कोल्ड्रिंक्स पी, हे जी सवय लागते माणसाला, ह्याच्यामुळे जे काही आपल्या शरीरात बदल होतात किंवा ज्या प्रकारे ज्या फॉल्टी कॅलरीज, जे चुकीच्या कॅलरीज आपण शरीरामध्ये घेतो त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण हे आजकाल वाढलेलं दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे सांगता येईल की व्यायामाचा अभाव. कुणालाही व्यायाम करायला आवडत नाही. म्हणजे मला वजन कमी करायचंय ना तर आपण दुसऱ्याकडे जातो आणि सांगतो प्लीज सांगा मला वजन कसं कमी होईल. ते काही गोष्टी आपल्याला सांगतात पण आपण तसं वागतो का? नाही. फार ना 9चे 9 दिवस आपण किती दिवस व्यायाम करू, 8 दिवस करू, 9व्या दिवशी परत काहीतरी कारण समोर परत घरात झोपू देऊ की आज काय 5 मिनिटं उशिराच झालं, जाऊ दे उद्या जाऊया, उद्या नाही परवा जाऊया. नेहमी जसे 31 डिसेंबरला सारखे जोक्स असे येतच असतात ना. व्यायामाला सुरुवात करते 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला, महिना गेला तरी आपली काही सुरुवात होत नाही. सो व्यायामाचा अभाव हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे की आपल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक यायचं. माणसाला किती व्यायाम करायचा आहे? दिवसातनं 30 ते 45 मिनिटं, ते सुद्धा आठवड्यातनं 5 दिवस. एवढा व्यायाम सुद्धा पुरेसा आहे. अगदी खूपच छान. म्हणजे 5 दिवस जर माणसाने 45 मिनिटं जर ब्रिस्क वॉक म्हणजे फास्ट चाललं पाहिजे. अगदी हळूहळू तुम्ही 10 जणांचा ग्रुप केलाय, मग काही हिची सून अशी, माझी सासू अशी करत करत गप्पा मारत तुम्ही चाललात तर त्याचा व्यायाम म्हणून काही तुम्हाला उपयोग होणार नाही. तोंड मिटून नाकाने श्वास घेत जेव्हा तुम्ही झपा पावलं टाकाल त्यावेळेला तो तुमचा व्यायाम होईल. त्यावेळेला तुमच्या हृदयाची गती म्हणजे हृदयाचे जे ठोके जे पडतात त्या ठोक्याचा वेग 120च्या वरती गेला पाहिजे, तरच त्याचा व्यायाम म्हणून गणलं जातं. अदरवाईज त्या बाकीच्या तुमच्या चालण्याला तुम्ही म्हणाल मस्त आम्ही 5 किलोमीटर चालतो पण हत्तीसारखा संथ डुलत, नो, दॅट इज नॉट अ व्यायाम. घाम गळला पाहिजे, शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडले पाहिजेत, तुमची श्वासाची गती वाढली पाहिजे, तुमचे हृदयाचे ठोके वाढले पाहिजेत. साधारणतः 10 ते 12 मिनिटाला 1 किलोमीटर या वेगाने तुम्ही चाललं पाहिजे तर तो व्यायाम झाला. तुम्ही किती सावकाश चालता, मग कसं चालता, मग त्या आम्ही रोज चालतो मग आम्हाला असं कसं होतं, असं होतच, मग काय करणार, पण तसं चालतच नाही. मग त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काय तर सायकलिंग अजून चांगलं की तुम्ही सायकल चालवायला पाहिजे. प्रत्येकाला येतेच असं नाही, त्यामुळे सायकलिंग आपण म्हणजे धरत नाही. बायका कुठे सायकल चालवताना दिसत नाही. तरी पण परवा त्या जोशी आजींचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला सायकल चालवणाऱ्या. बघितला का कोणी? 71 वर्षाच्या आजी आहेत, वयाच्या 50व्या वर्षी का 60व्या वर्षी तुम्ही सुरू केलं सायकल चालवायला. सो कुठल्याही आयुष्यात नवीन काही बदल घडवायचे असतील तर त्याला वेळेचं
काळाचं, वयाचं कसलंही बंधन नसतं. ते आपण कधीही आपल्या आयुष्यात आणू शकतो. सो सायकलिंग हा एक दुसरा व्यायाम आहे. तिसरा आहे स्विमिंग. तर तुम्ही म्हणाल आपल्या कोरेगाव सारख्या ठिकाणी काय स्विमिंगला काही स्कोपच नाही, विहिरीमध्ये आपण उड्या मारू शकत नाही. सो सगळ्यात बेस्ट आहे की आपलं चालणं, सपाटीवर चालणं आणि फास्ट चालणं. जसं मी सांगितलं तसं त्याच्यामुळे जास्त गुडघ्यावर पण ताण येत नाही, जास्त हृदयावर पण येत नाही, कशावरच येत नाही. आणि 45 मिनिटं आठवड्यातनं 5 दिवस तुम्ही जरी चाललात तरी तो खूप आहे व्यायाम हे. आणि मी आता सांगते अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नल्स मधल्या गोष्टी तुम्हाला सांगते. माझ्या मनाचं काहीही सांगत नाही. एव्हरीथिंग इज प्रूव्ड की काय केलं की काय होतं. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगता येईल की व्यसनाधीनता. आता आपल्याकडे म्हणजे मी जेव्हा शिकत होते त्यावेळेला आम्हाला स्कूल हेल्थचे प्रोग्राम असतात इंटर्नशिपमध्ये. म्हणजे MBBS झाला 1 वर्ष इंटर्नशिप म्हणून प्रॅक्टिस करायची असते. त्यावेळेला शाळा तपासायचं आम्हाला काम असतं. म्हणजे आमची PHC जर दिली असेल त्यात 75-80 शाळा असतात. त्या शाळातली मुलं जाऊन तपासायची. तर त्यातल्या जवळजवळ 7वी 8वीतल्या मुलांना, जे छोट्या मुलांना, छोट्या मुलींना मी मिश्री घासताना बघितलंय, तंबाखू खाताना बघितलंय. सो ही जी व्यसनाधीनता आहे तर त्यांना सहज विचारलं की तुम्हाला हे कोणी सांगितलं. तर मग ती मुलगी म्हणाली मला माझ्या आजीने सांगितलं. मुलगा म्हणाला माझे आजोबा माझे बाबा हे खातातच ना, त्यामुळे आम्ही खातोच. सो ह्या एवढ्या कमी वयापासून त्यांना जर तुम्ही त्याची सवय लागायला लागली तर मग हे व्यसनाधीनता मग ती काय अशीच वाढतच जाते ना. मग त्याचा परिणाम हा जर का एवढ्या लहान वयात मुलांनी सुरू केला तर त्याचा परिणाम 20व्या-25व्या वर्षी शरीरावर 100% दिसणार. तंबाखू ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही तोंडात ठेवली काय, जी तुम्ही मिश्री म्हणून दाताला लावली काय, किंवा सिगरेट म्हणून ओढली काय, ती शरीरासाठी विषच आहे. विषच म्हणेन मी. कारण त्याचं छोट्या प्रमाणात जे त्याचे परिणाम दिसून येतात. फुफ्फुसं तर स्मोकिंगमुळे खराबच होतात. त्याच्याबरोबर ज्या एवढ्या मोठ्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरातल्या आहेत त्या केसासारख्या होतात तंबाखूमुळे, एवढ्या बारीक. तर तुम्ही विचार करा जर एवढ्या रक्तवाहिनीत मला एखाद्या अवयवाला रक्तपुरवठा होत असेल तर या केसासारख्या रक्तवाहिनी होणार आहे का? होणार आहे का? हृदयाला तुमच्या रक्तपुरवठा होणार आहे का? मेंदूला होणार आहे का? नाही होऊ शकत. या गोष्टी होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे मग पॅरालिसिस म्हणतात, ज्याला लकवा म्हणतात, त्याचे चान्सेस, हार्ट अटॅकचे चान्सेस. नुसतं पॅरालिसिस आणि मेंदूचा आणि हार्ट एवढं महत्वाचं नाहीये, पण आपले हात आणि आपले पाय हे इतके महत्वाचे आहेत ज्याने आपण काम करतो, ज्याच्यावर आपलं शरीर चालतं. या हातापायाच्या रक्तवाहिन्या सुद्धा एवढ्या बारीक केसासारख्या होतात आणि मग त्या बंद पडतात आणि मग हात पाय तोडायला लागतात. सो हे तंबाखूचे जे दुष्परिणाम आहेत हे तुम्ही म्हणजे आम्ही डॉक्टर म्हणून सगळ्यांना पेशंटला सांगतच असतो, पण प्रत्येक घराघरातनं या गोष्टी आपल्या मोठ्या लोकांना आणि त्यांनाच सवयी आहेत त्या पुढे येऊ नयेत म्हणून प्रयत्न करणं हे प्रत्येक आईचं काम आहे असं मला तरी वाटतं. प्रत्येक आईनी, प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांना व्यसनांपासून लांब कसं ठेवता येईल याची म्हणजे ह्याचं त्यांनी खंबीरपणे हे घेतलंच पाहिजे डोक्यात आणि तसं करायला त्यांना भाग पडलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला हे काही नाही आहे, तुम्ही निर्व्यसनी आहात, तुम्ही छान व्यायाम करता, तुमचं डाएट एकदम मस्त आहे, सगळं ओके आहे, पण तरी देखील तुम्हाला ब्लड प्रेशर झालं, तरी देखील तुम्हाला डायबिटीज झालं, तर काही हे जे आजार आहेत इनफॅक्ट कॅन्सर सुद्धा म्हणताय की हे अनुवंशिक आहे, आपल्या पिढ्यांमध्ये येतात. म्हणजे वडिलांना असेल तर कधी मुलांमध्ये येतात, त्याच्या आजोबांना असेल तर डायरेक्ट नातवांमध्ये येतात. एक अल्टरनेट जनरेशन किंवा इमिडिएट जनरेशन मध्ये जाणारे हे आजार आहेत. त्यामुळे जर का आपल्या आई वडिलांपैकी कुणाला जर ब्लड प्रेशर, डायबिटीज, हृदयविकाराचा आजार असेल तर तुम्ही वयाच्या 20व्या वर्षीपासूनच काळजी घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला तो 40शीत लागणार नाही. तर त्यांना जर तो 70ीत लागला असेल तर त्याच्या पुढच्या पिढीला तो 40शीत 100% येणार. त्यामुळे तुम्हाला जर तो 40शीत येऊन नाही वाटत असेल की नाही बाबा मला हेल्दी राहायचंय तर या गोष्टींपासून तुम्ही मगाशी सांगितलेल्या फॉलो करायला लागलं पाहिजे. 40शीत नाही 20शीतच जसं जसं आपल्याला समजतं तसं तसं तुम्ही या गोष्टी फॉलो करायला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक आता जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, हृदयविकार हे जे आजार आलेत ना तसा आता सगळ्यात मोठा आजार झालाय जाडी, ओबेसिटी. ओबेसिटीला आता जगातलं नंबर 1चं स्थान मिळालेलं आहे की ओबेसिटी, डायबिटीज आणि हृदयविकार, ब्लड प्रेशर हे सगळे हातात हात घालून आणि त्याच्याबरोबर वाढणारं कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल तुम्ही ऐकत असाल टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये भरपूर वेळेला सांगितलं असं की हे कोलेस्ट्रॉल फ्री आहे, हे असं आहे, हे ट्रान्स फॅट आहे, हे नॉन कोलेस्ट्रॉल आहे. असं काही नसतं. जे काही बाहेरचे पदार्थ तुम्ही आणणार, जे काही मुलांना सवय लावणार त्याच्यामध्ये पाम तेलाशिवाय दुसरं काहीही नसतं. पाम तेल आणि साखर इतकं भरभरून भरलेलं असतं की तुमची पुढची पिढी ही लवकर आजारी पडलीच पाहिजे.
त्यांच्या दातापासून सुरुवात होते, दात किडायला लवकर सुरुवात होते, त्याच्यानंतर त्यांना दम लागायला सुरुवात होतो, रक्त कमी व्हायला सुरुवात होते. इतके सारे स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी इतके सारे आहेत पुण्याला शिकायला वगैरे गेलेले. इथनं जाताना 12वी नंतर एकदम छान खर्च खाऊन हट्टी कट्टी छान असतात एरवी, पण एका 6 महिन्यात हिमोग्लोबिन 3-3.5 वर आलेली मुलं आहेत, आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो. म्हणजे एवढे खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या बदलल्या की त्याच्यातनं काहीही आपल्याला मिळत नाही सात्विक गुण किंवा सत्व. ते तसलं जेवण किंवा ते तसला आहार घ्यायची आपल्याला सवय लागली. मुलं पुण्याला गेली, शहरात गेली की झालं, मग तर काय ते पिझ्झा, बर्गर आणि ह्या नूडल्स, चायनीज ह्याच्या आहारी गेली की त्यातनं माणसाला ऍक्च्युअल स्पीकिंग काहीही मिळत नाही एक्सेप्ट आजार. हे अगदी डोक्यात ठेवा. जे काही तुम्हाला करून खायचे तुम्ही घरी करून त्या मुलांना द्या, ते जास्त चांगलं असेल. बिकॉज आपण 100 वेळा विचार करू तेल कुठलं वापरायचं, अजिनोमोटो वापरायचा नाही आपल्या कुठल्या पदार्थामध्ये, बिकॉज त्यांनी कॅन्सर होतो. आपल्या कोरेगावातलेच 2 एक्झाम्पल्स आहेत की चायनीज खाऊन कॅन्सर झालेले, ते गेले 2 जण, एक 16 वर्षाचा मुलगा आणि त्याची आई, दोघंही गेलेले आहेत ते. सो त्यांचे आईचे वय 30-32 वर्ष आहे. कॅन्सर पुढे आपण काहीही करू शकत नाही. सो तुम्हाला या गोष्टींपासून लांब राहायचं असेल तर या गोष्टीचा विचार फार मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. ओबेसिटी तर इतकी घातक आहे, म्हणजे जाडी माणसाची इतकी घातक आहे की तुम्हाला काही आजार नसले तरी फक्त जाडी जास्त असली, वजन जास्त असलं तर सगळे आजार ती तिच्याबरोबर तुम्हाला लागणार, तुम्हाला घेऊनच येते. त्यामुळे नुसती ओबेसिटी येत नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला डायबिटीज येतोच येतो. डायबिटीज आला की ब्लड प्रेशर येतच येतं, ब्लड प्रेशर आलं, डायबिटीज आलं, ओबेसिटी आहे, त्याच्याबरोबर हृदयविकार येतोच येतो. हे सगळे एकामागे एक लागणारे आजार आहेत. सो हे कुठे थांबवायचे हे तुम्ही ठरवायचं. हे थांबलं गेलं पाहिजे ना, कुठेतरी सायकल ब्रेक झालं पाहिजे. तुम्ही जाड होत असाल, आता स्त्रियांमध्ये कसं, जास्त स्त्रिया आहेत म्हणून सांगते, त्यांच्यामध्ये कसं असतं की मेनोपॉज म्हणजे पाळी बंद व्हायच्या वेळेला बायकांच्या स्त्रियांच्या शरीरामध्ये इतके हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात की काहीही कितीही हेल्दी असली स्त्री तरी थोडं थोडं का होईना तिचं वजन वाढायला लागतं. मग ते वजन वाढू नये ह्याच्यासाठी तिने मेनोपॉज सुरू झाल्या प्रयत्न केले पाहिजेत की आपल्याला काय खायला पाहिजे. मला आता मॅडमनी सांगितलं की जरा तुम्ही खाण्यापिण्याबद्दल पण सांगा, पण एक शेवटचं कारण सांगते तुम्हाला अजून ब्लड प्रेशर वाढण्याचं किंवा हार्ट अटॅक यायचं, ते म्हणजे मानसिक ताणतणाव. तुम्ही विचार केला तर तुम्ही बघा 9वी-10वीतल्या मुलांपासून आपण त्यांना टेन्शन द्यायला सुरुवात करतो की मार्क पडले पाहिजेत, मार्क पडले, सगळी मार्कांची सगळी सिस्टीम करून ठेवली. मुलगा कसा आहे, तो चांगला माणूस म्हणून घडणार आहे की नाही, त्याला एखाद्या समोरच्या स्त्रीचा चांगला आदर करता येतो की नाही, या गोष्टी आपण बघत नाही. त्यांना काही ते शिकवत नाही, फक्त मागे लागतो कशाच्या, एक मत, बाबा तुला 9वीला 95% पडले म्हणजे माझा मुलगा चांगला. असं आहे का? असं राहिलंय का आता काही? असं जर असतं की 95-100% मार्क पडलेली मुलं चांगली, तर मग आपल्या दुनियेमध्ये असे क्राईम्स जे काही होतात किंवा जे काही घडतंय आपल्या आजूबाजूला ते घडलंच नसतं ती मुलं सगळी जर चांगली असती तर. त्यामुळे माणूस नुसतं मार्कांवर न जाता त्यांना त्याचं प्रेशर न देता, बिकॉज आता परवा आमच्याकडे एक पेशंट होता, 22 वर्षाचा मुलगा होता आणि बीपी होतो 250-130, म्हणजे वरचं बीपी होतो 250 येते. त्या 22 वर्षाच्या मुलाला काय टेन्शन असेल? तो शेती करणारा मुलगा आहे, त्याला काय टेन्शन आहे? पण नाही, आपल्या ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे किंवा त्याला असेल काही टेन्शन, त्याच्यामुळे त्याचं बीपी इतकं वाढलं की शेवटी मेंदूतल्या रक्तवाहिन्या फुटण्यावर गेलं. त्याला बीपी कंट्रोल करून व्यवस्थित करणं ही आता आमची जबाबदारी, बिकॉज ते दुसरं कोणी करू शकत नाही. सो ह्या गोष्टी ज्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून सुरू होत आहेत या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्याला आपल्याला आहार विहार आणि आपल्या सगळ्या व्यायाम या सगळ्या गोष्टीवर फोकस करून त्याला बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येईल. त्याच्यानंतर मी सांगेन तुम्हाला की एक साधारण म्हणजे जे आम्हाला शिकवलं जातं जेवणामध्ये, एक साधारण जर तुम्हाला जेवायचं असेल सकाळचं आणि संध्याकाळचं, तर आपलं जे ताट आहे त्याचे 4 भाग करायचे. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 4 भाग करायचे बरोबर. पहिल्या त्रिकोणात तुमचं सॅलड असलं पाहिजे. सॅलड म्हणजे काय? काकडी, टोमॅटो, मुळा, बीट, गाजर, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, ज्या गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकता त्या सगळ्या कच्च्या गोष्टी त्या एका पोर्शन मध्ये 25% जेवणाचा भाग त्याचा असला पाहिजे. त्याच्यानंतर 25% जेवणाचा भाग काय असला पाहिजे? उसळ आणि डाळ, म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला प्रोटीन मिळेल. बरोबर? उसळ आणि डाळीमध्ये काय आहे? प्रोटीन आहे. सो 1 वाटी उसळ 1 वाटी डाळ असलीच पाहिजे. त्याच्यानंतर एका कप्प्यामध्ये तुमच्या भाज्या पाहिजे. भाज्या कशासाठी? बिकॉज सगळे विटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजेत.
त्या भाज्या सुद्धा अति गिर्र शिजवलेल्या नाहीत. अर्ध्या कच्च्या भाज्या जितक्या तुम्ही ठेवाल तितकं त्यातलं फायबर तुम्हाला मिळणार आहे, तितकंच त्यातले मिनरल्स आणि विटॅमिन्स तुम्हाला मिळणार आहेत. या भाज्या शक्यतो एक वाफ झाकून शिजवलेल्या चांगल्या आहेत. काय कारणे द्या, लहान मुलांना लहानपणापासून आपण शिकतो, या मुलांना सुद्धा माहिती असेल की भाज्या बिज्या थोडं एक वाफ आली की लगेच गॅस बंद करून टाकायचं, जास्त शिजवायच्या नाहीत. म्हणजे त्यातलं फायबर तसंच आहे. फायबर म्हणजे काय, तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थांमुळे काय होतं जेवणातल्या, की आपल्या ज्या जेवणामध्ये जे काही तेल आहे आणि जे काही साखर आहे ते शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये ऍब्झॉर्ब करायला म्हणजे आतमध्ये यायला थोडा मज्जाव होतो. तंतुमय पदार्थांमुळे थोडंसं आपलं वजन कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. त्यामुळे जेवढं फायबर तुम्हाला खाता येईल जेवणामध्ये तंतुमय पदार्थ, तर तंतुमय पदार्थ कशात असतात, पालेभाज्यांमध्ये तर सगळे तंतुमय पदार्थच असतात. त्या पण अगदी गिर्र शिजवायच्या नाहीये. पातळ भाजी केली तरी थोडंसं कच्चटपणा त्याच्यात असला पाहिजे. आणि हे सॅलड जे आहे, जे आपण कच्चं खाणार आहे, काकडी, टोमॅटो, मुळा, बीट, गाजर, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, हे सगळे पदार्थ तुम्ही कच्चे खाऊ शकता. ह्याच्यातनं सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर मिळणार आहे. सो हे 3 भाग झाले ताटलीचे. आणि चौथ्या भागात फक्त भाकरी किंवा चपाती किंवा भात एवढं खायचं. आता या जेवणामध्ये तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सॅलड खाऊन घ्यायचं, त्याच्यानंतर उसळ वरण खाऊन घ्यायची आणि मग जेवढं भूक राहील तेवढीच भाकरी, चपाती किंवा भात घ्यायचा आणि या भाज्यांबरोबर तो खायचा. जर असं जर संतुलित आहार घेतला ना तर तुम्ही कधीच आजारी पडणार, बिकॉज तुम्ही प्रोटीन्स घेताय, कार्बोहायड्रेट्स कमी घेताय. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदक, ज्याच्या म्हणजे जे आपल्या तांदूळ म्हणा, भाकरी म्हणा, चपाती म्हणा, पोळी म्हणा, ज्याच्यामध्ये भरपूर सारखी कार्बोदक असतात. सो ही कार्बोदक आपल्याला कमी प्रमाणात घेतली पाहिजेत आणि बाकीच्या ह्या गोष्टी जास्त प्रमाणात खायला पाहिजे. 3/4 गोष्टींमधनं तुम्हाला कॅलरीज खूप कमी मिळणार आहेत आणि 1/4 ह्याच्यातनं तुम्हाला कॅलरीज भरपूर मिळणार आहेत. कॅलरीज वाढल्या त्या तुम्ही बर्न नाही केल्या, तुम्ही त्याप्रमाणे व्यायाम, आता जर तुम्ही 100 कॅलरीजचं जेवण केलं तर 100 कॅलरीज तुमच्या खर्ची पडायला पाहिजेत ना. ते 100 कॅलरीज खर्च तुम्ही आता तुम्ही सरळ सोपं उदाहरण देते, एक पावभाजी खाल्ली, विकतची पावभाजी जर एक खाल्ली तर ती जिरवायला किंवा ती शरीरात गेलेले कॅलरीज कमी करायला किमान 2 तास तुम्हाला चाललं पाहिजे. किती? 2 तास. मग तुम्ही दिवसभर किती खाता आणि तुम्हाला किती चाललं पाहिजे याचं गणित तुम्हीच घाला. आता तुम्ही सकाळी नाश्ता करणार, चहा पिणार, परत नाश्त्यानंतरचा चहा पिणार, परत दुपारी पोटभर जेवणार, मग थोडं झोपणार, परत संध्याकाळचा नाश्ता आला, चहा आला, परत रात्रीचं जेवण आलं. म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही कमीत कमी 3-3.5 हजार कॅलरीज खाता. ते 3-3.5 हजार कॅलरीज तुम्हाला जाळायला तुम्हाला दिवसभर चालतच राहिलं पाहिजे, ते सुद्धा रस्त्यावर, घरात नाही. सो हे साधं सुद्धा गणित आहे. हे जिथे फिसकटतं ना गणित, जेव्हा आज जाणाऱ्या गोष्टी जास्त आहेत आणि खर्ची टाकणाऱ्या गोष्टी कमी आहेत, त्यावेळेला तुमचं वजन वाढायला सुरुवात होते. ठीक आहे, समजलंय? सोपी गोष्ट आहे. खर्च व्हायला पाहिजे, खर्च नाही झाला तर ते साठून राहणार आहे. आणि कसं होतं की जर तुम्ही गोड पदार्थ जास्त खात असाल तर गोड पदार्थ हे पहिले वापरले जातात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीराला जे काही गोष्टी आपण करतो, श्वास घेतो, हृदय जे काही धडधडतं, मेंदू जे काही काम करतो किंवा शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काम करण्यासाठी साखरेची गरज असते. किती लागत असेल तेवढे ते घेतात. उरलेली साखर कुठे जाते? रक्तवाहिन्यांमधनं फिरून फिरून लिव्हरला जाते. लिव्हरमध्ये ती स्टोअर केली जाते. आणि लिव्हर आता रोजच तुम्ही त्यांना देणार ना, रोजच त्याला लोड करताय ना तुम्ही, रक्तात रोजच साखर आहे तुमच्या. लिव्हर म्हणतं मी किती साठवू, त्याची पण काही कपॅसिटी आहे ना, शेवटी शरीराचा भाग आहे. सगळ्यात मोठा ऑर्गन असला तरी तो शरीराचा भाग आहे. तो म्हणणार मी किती साठवू. मग त्याचं रूपांतर कोलेस्ट्रॉल मध्ये होतं आणि मग ते कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांमधनं सारखं धावायला लागतं आणि मग ते आजारांना आमंत्रण देतं. हे जे कोलेस्ट्रॉल आहे ते वयाच्या 20व्या वर्षापासून आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये साठायला सुरुवात होते. तेव्हापासून आपल्या रक्तवाहिन्या बारीक बारीक व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये कसं आणायचं हे तुम्ही आता ठरवा. त्याच्यानंतर एक सांगेन की तेल आणि तूप तुम्ही किती खाता. तेल किती खाता साधारणपणे तुम्ही, म्हणजे किती लिटर लागतं तुम्हाला. घरात 4 जणांची फॅमिली असेल तर किती तेल वापरता महिन्याला? 1 किलो, 2 किलो, 4 किलो, 1 डब्बा, अर्धा डब्बा, किती? सगळ्यांना खरंच आहे कट वगैरे लागतो, त्यामुळे भरपूर तेल वापरायची सवय आहे. तर तुम्हाला सांगते की तेल आणि तूप मिळून आपल्याला फक्त 15 ml, म्हणजे आपण पोहे खातो तो चमचा आहे ना, तेवढं 3च चमचे अलाउड आहे अख्ख्या दिवसात.
आणि तुम्ही किती तेल खाता विचार करा. आहे का पुढे गणित जमते का? 15 ml काय 30-50 ml एका भारीलाच जात असेल. 15 ml गणित कधी बसायचं? त्यामुळे काय करायचं, आता जर एका घरात 4 माणसं असतील तर 15 चोक 60 ml तेल सकाळी काढून ठेवायचं. 60 ml झालं. आता तुम्ही जे काही पदार्थ बनवणार आहे ते त्या 60 ml मध्येच बनवायचं. मग एखाद्या भाजीला तुम्ही तेल घाला सगळं 60 ml आणि बाकीचा दिवसभर तुम्ही बिन तेलाचा स्वयंपाक करा. नाहीतर मग हे 60 ml तेल तुम्ही पुरवून खा. हे कसं गणित घालायचं आता हे स्त्रियांना चांगलं माहिती, कारण त्यांना कसं पुरवून संसार करायचा माहिती असतं ना, जपून खर्च कसा करायचा, पैसे कसे साठवायचे, सगळं स्त्रियांना माहिती असतं. त्यामुळे हे तेल सुद्धा पैसे साठवण्यापेक्षा तेल किती कमी प्रमाणात वापराल ह्याच्यावर जरा जास्त जर विचार केला तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला हेल्दी ठेवणार आहात, हे लक्षात ठेवा. बिकॉज तेलाचा जितका वापर जास्त, कारण आजकालची तेलं तुम्ही बघितली तर ती सगळी सिंथेटिक तेल आहे. म्हणजे ती काही तेलं चांगली नाहीये. त्यात 60% पाम तेल आहे. इनफॅक्ट मी म्हणेन 80% असेल आणि मग उरलेला सेंट असेल, सोयाबीन म्हणा, सूर्यफूल म्हणा. सो शक्यतो त्या तेलांकडे न जाता लाकडी घाण्याचं तेल जर खायला तुम्हाला मिळालं तर 100% घ्या. बिकॉज ते तेल कमी पण लागतं आणि त्याच्यात सगळे विटॅमिन्स, जे काही ऑइल सोल्युबल विटॅमिन्स आहेत, तेलात विरघळणारे जे विटॅमिन्स आहेत ते सगळे त्या तेलामधनं तुम्हाला मिळणार आहेत. प्लस फायबर पण मिळणार. सगळ्या गोष्टी, सगळे घटक त्या तेलातनं मिळेल. सो साधं तेल वापरायच्या ऐवजी त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे एक नॉनव्हेज बद्दल सांगेन की जसं आपण पूर्वीच्या काळी जशी माणसं सणावाराला नॉनव्हेज म्हणा, गोड म्हणा, हे पदार्थ जसे सणावाराला करायचे, तसं जर त्याचं प्रमाण खूप कमी केलं तर नक्कीच तुम्ही निरोगी राहायला मदत होणार आहे. आणि डेली नॉनव्हेज त्यावेळेच्या माणसांचं तुम्ही कम्पेअर केलं तर ते फार चांगलं जीवन जगले. ते 90, 92, 96, 98 वर्षाचे त्यांचं आयुर्मर्यादा होतं. आता ते आपल्या खाण्यापिण्याच्या आणि अशा वेड्या वाकड्या वागण्याच्या पद्धतीमुळे ते सगळं आयुष्यमान कमी करत आपण 60-70 वर आलोय. इनफॅक्ट काही वर्षांनी ते 40 वर की 40 नंतर जगला म्हणजे बापरे केवढा जगला असं म्हणायची वेळ आहे. त्यापेक्षा आतापासून जर का काळजी घेतली तर नक्कीच आपण सगळे 70 किंवा 80 तरी क्रॉस करायचा विचार करूया. घरातल्या काही गोष्टी असतात किंवा ऑफिसला जाणाऱ्या बायकांच्या मागे त्यांचे काही ऑफिसचे व्याप असतात. तर या सगळ्यांच्या ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी थोडंसं योग आणि प्राणायाम ह्याची मदत सगळ्यांनी घ्यावी. किमान 10 मिनिटं तरी रात्री शांत बसा एका जागेला. तुमचा फक्त आणि श्वासावर कॉन्सन्ट्रेट करा. आपला आत येणारा श्वास आणि बाहेर सोडणारा श्वास. एक 10 मिनिटं जरी शांत बसलात ना तर तुम्हाला रात्रीची झोप पण चांगली येईल आणि तुमचे विचार पण बऱ्यापैकी थांबतील आणि तुम्हाला झोप खरंच चांगली येते. हे म्हणजे हे प्रयोगावरून सिद्ध झालेलं आहे. दिवसा जरा थोडंसं एक 30-40 मिनिटं योग जरी केला, थोडी आसनं केली तर नक्कीच तुमची फ्लेक्झिबिलिटी म्हणजे शरीराची लवचिकता वाढेल आणि त्यांनी सुद्धा आयुर्मर्यादा वाढायला मदत होईल. सो आता फार जास्त बोलत नाही कारण आमची संजीवन क्रिया ती राहीलच बाजूला. मी बोलायला लागले तर आणि 4 तास सुद्धा बोलू शकते, तसं काही नाही. पण आता थांबते आणि मला आज आम्हाला सगळ्यांनाच इथे आज बोलवलं आणि आमची संजीवन विद्याचा जो प्रोग्राम आहे तो सादर करायला आमंत्रित केलं त्याबद्दल मी महिला आघाडीचे खरंच आभार मानते आणि धन्यवाद. संजीवन क्रिया काय आहे याबद्दलची विस्तृत माहिती डॉक्टर IMAच्या अध्यक्षा डॉक्टर संगीताताई सावंत आपणास विनंती आपण माहिती द्यावी. आज आपल्या कोरेगाव विधानसभाचे लोकप्रिय आमदार माननीय महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिवसेना कोरेगाव तालुका शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने आणि सौ उल्काताई मालुसरे, रत्नमाला कदमताई, वेल्लाळताई यांच्या संकल्पनेतून आणि IMA कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने CPRचं प्रशिक्षण आज आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या मंडळाच्या वतीनं आज आपण इथं आयोजित केलेलं आहे. शीतल मॅडमनी तर सर्व काही सांगितलेलं आहे. शीतल मॅडम फक्त आता स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल पण तुम्ही थोडं सांगा, कारण स्ट्रेस फॅक्टर हा हार्ट अटॅक यायला फार महत्वाचा रोल WHO सांगितलेले आहेत. WHO 10 फॅक्टर सांगितलेले आहेत. त्यातले महत्वाचे 2 फॅक्टर आहेत की
स्ट्रेसमुळं फार माणसाला आजकाल कसं झालंय, भौतिक जीवनाच्या पाठीमागे मनुष्य लागल्यामुळं स्ट्रेस हा खूप वाढलेला आहे. तो कसा कमी करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि तुमचं मित्रमैत्रिणी आणि यांच्यात सगळ्यात मोकळं व्हा, जास्त साठवून ठेवू नका. जो काही ताणतणाव आहे तो आपल्या सहकार्याशी सहचरणीशी तुम्ही शेअर करा, आनंदात राहावा आणि शांत डोकं देऊन रोजचं जीवन जा. आता महत्वाचं म्हणजे आपण संजीवनी क्रियाबद्दल आपण सर सुरू करूया सांगण्यास. हा, आता ही संजीवनी क्रिया कशी आली ती मला सांगायची. परवा मी महेश दादांच्या तिथं सांगितलं, पण तिथं माझा एक फॅक्टर चुकला. ते म्हणजे की देव आणि दैत्य म्हणजे राक्षस आणि देवांचं युद्ध असायचं. तर त्याच्यात काय व्हायचं की देव दैत्यांना म्हणजे राक्षसांना मारायचे, पण तरी पण राक्षस शुक्राचार्य त्यांचे गुरु होते, ते त्यांना जिवंत करायचे. मग काय झालं की देवांना प्रश्न पडला की आपण अरे इतकं वेळा त्या दैत्यांना मारतोय पण आपण काही त्यांना त्याच्यावरती विजय मिळवू शकत नाही. मग त्यांनी काय केलं, बृहस्पती पुत्र कश्यप त्याला शुक्राचार्यांकडे विद्या घ्यायला पाठवलं. शुक्राचार्यांकडे विद्या घ्यायला पाठवल्यानंतर तिथं तो कश्यप आहे ना, शुक्राचार्यांची नाथ देवयानी असते, तिच्यात तो प्रेमात पडला. आणि तो प्रेमात पडल्यानंतर मग शुक्राचार्यांनी काय केलं की त्या कश्यपला मारलं. मग ती त्यांच्या पाठीमागली, नाही 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 नाही, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, मला तुम्ही त्याला जिवंत करा, हे करा. मग त्यांनी एकदा दोनदा जिवंत केलं. परत पण त्यांनी काय केलं, शुक्राचार्यांनी त्याला मारून टाकलं. आणि मारून टाकल्यानंतर मग ती देवानी खूपच अट्टास धरायला लागली की नाही 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 नाही, मला हवाय, मला मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही वगैरे. मग त्यांनी काय केलं, त्याला भस्म केलं आणि ती भस्माची राख स्वतः सेवन केली शुक्राचार्यांनी. आणि त्यामुळं जेव्हा त्या कश्यपची राख पोटात गेल्यानंतर कश्यपानं ती संजीवनी विद्या शुक्राचार्यांकडून पोटात शिकली. आणि त्यानंतर मग खरी संजीवन क्रिया कशी करायची ही देवांना शुक्राचार्यांकडून मिळाली. त्याचा ह्या पाठीमागचा तो हे इतिहास आहे पुरातन काळापासून. तर आता सावित्रीने काय बुक्क्या मारून त्याला माणूस खुर्चीतून पडला तर असं वाटतं ना बायका मेलाच म्हणून. तर मग मेल्यावर काय करतात बायका, असं आपण आपल्या बांगड्या फोडतात आणि असं 4-5 वेळा केल्यावर तो सत्यवान जिवंत झाला. त्यामुळे मग या ज्या क्रियेला ना संजीवन क्रिया असं नाव पडतं. आणि मग ते का झालं असेल असा विचार करून, सायंटिफिक दृष्ट्या विचार करून मग करून ही क्रिया डॉक्टरांनी हे केली आहे, प्रमाणित केली. तर आता पहिल्यांदा आपल्याला असं आपल्या घरात किंवा आजूबाजूला समोर चालत असताना कोणी असं एकदम रस्त्यावर पडलं, एकदम निश्चिप झालं, तर पहिला काय करायचं, त्याला झोपवायचं आणि मान काय करतात लोक दिसतंय सगळ्यांना, तरी पण त्याला जिवंत करतो परत. त्याच्याकडे बघितल्यानंतर एक गोष्ट आहे की जी मान तिरकी आहे, पण आपण ती अशी ठेवूया काय. आणि शरीराचा भाग आहे ना तो छातीच्या वर्षभरापैकी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. संजीवनी विद्या जी आहे त्याचं तिसरे कारण म्हणजे काय की लक्ष्मणाला जिवंत केलं, त्या संजीवन त्यामुळे त्या झाडाचे आहे संजीवन क्रिया म्हणतो. काय झालं तर परवा आमच्या इथे क्रिकेटर काका ते एक्सपायर झाले कोर्टाच्या समोरचे. त्यांच्या मुलीचं म्हणणं होतं की ते बसलेले होते, 2 मिनिटात चक्कर आली म्हणले आणि गेले. म्हणजे इतक्या क्षणामध्ये की फोन करून परत पोहोचणं आणि ह्या ट्रॅफिक मधनं जाणं आणि त्यांना परत ते संजीवनी विद्या सांगणं हे एवढं सोपं नव्हतं. तरीही तिला फोनवरती काही सूचना दिल्या आणि त्याच्यानंतर तिनं त्या केल्या नाही असं नाही, परंतु त्या पूर्णपणे पाळल्या नाही, थोड्या अर्धवटच राहिल्या. म्हणून आम्ही काय ठरवलं की आपण थोडे प्रयोग करत आणि त्याला आधार दिला तो आमच्या महेश दादांनी दिला आणि राजाभाऊ बर्गे यांनी दिला की आपण हा कार्यक्रम घेऊया आणि हा आपण कार्यक्रम प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तर हा माणूस जो आहे हा असं निश्चित पडला असं म्हणूया. आता त्याला आपण काय केलं, शर्ट वगैरे घातला असेल किंवा काय असेल तर फार हे करत बसू नका. याच्यामध्ये काय असते, निप्पल आहेत ना दोन्ही निप्पलच्या मध्ये एक हाड असतं आपल्या, बरोबर आहे का नाही. आणि हे हाड इथं जाऊन मोडतं. आपलं जे हृदय आहे थोडंसं डाव्या बाजूला असतं, परंतु ज्या वेळेला आपल्याला ती क्रिया करायची आहे त्यावेळेला फक्त बघायचे त्याच्याकडं. बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हा माणसाचा श्वास बंद पडलेला आहे, हा श्वास घेत नाहीये, त्याचं हृदय चालू नाही आहे, काहीच हालचाल नाहीये. यावेळेला आपण पटकन जर का तो एखाद्या असुरक्षित ठिकाणी असेल, उदाहरणार्थ पाण्यात आहे
उदाहरणार्थ आगीपाशी आहे किंवा आणखी कुठे ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याला त्या जागेपासून तुम्ही बाहेर काढला पाहिजे, यासाठी एक स्ट्रेचर दिलेला आहे. ऍक्च्युली तसं जमलं नाही तर पटकन तुम्ही बाजूला घेतला पाहिजे आणि तुम्ही पण सुरक्षित ठिकाणी यायला पाहिजे. आता रस्त्यावरच तुम्ही क्रिया देत बसता आणि तिकडून एखादी गाडी आली तर तुमची क्रिया कोण करणार? त्यामुळे बाजूला घेऊन क्रिया करायला पाहिजे. गेलो तिथं बघितलं, परत जाऊन तिथं बघायला गेलो होतो, एक माणूस स्टॉप झालेला होता, शेजारी पडलेले होते. खरं तर बाजूला घेतलं आणि पटकन आम्ही त्यांना हाक मारायला सुरुवात केली, काका काका काका. लक्षात ठेवा, पहिल्यांदा काकी असेल तर काका काका, काकी असेल समजून घ्या. ओके, मारल्यानंतर पहिलं झाल्यानंतर ते काहीच रिस्पॉन्स देत नाही. दिल्यानंतर काय करायचं, तुम्ही चिमटा काढायचा या ठिकाणी नाकाला. म्हणजे परवा मी सांगितलं ते किरपेकर सरांच्या म्हणजे त्या कार्यक्रमात, ते एकाने तर सांगितलं त्यांना असं पहिलं नाक दाबलं, श्वास बंद पडलाय, नाक दाबून त्याचा श्वास कसं काय बंद अजून वाढवतो. तर काय करायचं, जी नागपुडीच येतलाय ना भाग, हा चिमटीने हे करायचा. नखं खायची ज्यांना सवय आहे त्यांनी तो प्रयोग करू नका. त्यानंतर इथं तुम्ही दाबलत नाही इथं, तर इथं सुद्धा बऱ्यापैकी पेन होतं पेशंटला. आणि इथं चिमटा काढायचा किंवा आणखीन काय करायचं, जे तुम्ही आपण घरी एकमेकांना करत असतो, नवरा बायकोला, बायको नवऱ्याला, तसं करायचं जोरात. आणि हे केल्यानंतर मग मात्र काय करायचं, हा श्वास घेत नाही म्हटल्यानंतर त्याची जी मान आहे ना ही तिरकी करायची. शक्यतो आपल्यापासून लांब करा, कारण त्याने एखादी उलटी बिलटी केली तर तुमच्या अंगावर, त्यामुळे मान तिरकी करायची. त्या तिरकी मान केल्याचा फायदा असा होतो की त्याची जी जीभ आहे, ती जीभ जर का तुम्ही अशी ठेवली ना तर ही जीभ अशी टाळायला लागते. आणि टाळायला लागला ना ते घोरतो माणूस बघा, आणि ते घोरल्याचा आवाज येत असतो. त्यामुळे ही ऑक्सिजन त्याला कमी जातो, झोपेमध्ये ऑक्सिजन कमी जातो. मुळातच आता सगळ्या पृथ्वीवरचा ऑक्सिजन संपत चाललाय. अमेझॉनचं जंगल संपवलं, तिथे मध्ये मी गडचिरोलीला गेलो होतो, तिथलं आता 100 गावं उठवली आहेत, तिथलं जवळ 10,000 एकरचं जंगल काढतायत. म्हणजे सगळी जी झाडांची कत्तल चाललेली आहे त्याच्यामुळे ऑक्सिजन खूप कमी होत चाललेलं आहे. आणि असं जर राहिलं तर अशी पाय असतात ना आपले, वर उचलले पाहिजे. कोणी कसं कसं उचलतं ते तुम्हाला मी सांगत नाही, फक्त काय करायचं, त्या बाळाला झोपवलं, झोप रे झोप झोप, पाय सरळ कर, झोप तिकडं बघ. आता हे पाय आहेत ना हे अशी उभे करायचे, गुडघ्यातनं वाकवता अशी उभे करायचे. आणि आता हे एवढे केल्यानंतर हा माणूस इथे एंगेज झाला ना, तुमच्याकडे समजा कोणच नसेल, जर का तुमच्याकडे कोणीच नसेल तर मग थोडं ठीक आहे, परंतु मदतीला शक्यतो घेतलेलं बरं राहील. किंवा पॉटची कड असती जिथं पेशंट तुमचा झोपलेला असतो जागेवरच, आपल्या घरातच झालेला असतं, पॉटची जी कड असते ना त्याच्यावर तुम्ही पाय ठेवू शकता. आणि याच्यानंतर मात्र हे जे 2 निपल आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही जायचं, आपल्या हाताची अशी हे करायची, बरोबर आहे. आणि हे केल्यानंतर हा जो आहे इथला भाग हा साधारणपणे 1 इंच ते 1.25 इंच हा आत गेला पाहिजे, हे बघा. आणि करताना आपण गुडघे आणि हे सगळे उभे राहायला पाहिजेत. आपलं वजन जे आहे ते हातावरती यायला पाहिजे, थोडंसं आपली मान जी आहे ती तिथपर्यंत गेली पाहिजे. असं हे झालं त्यात काय करायचं बघा, मिनिटाला तुम्ही 100 ते 120 वेळा करायचं. आपल्या या सांध्यामध्ये असं वाकता कामा नये, वाकायचं नाही, सरळ करायचं. आणि पूर्णपणे आपला भार जो आहे तो त्या पेशंटच्या छातीवर पडला पाहिजे. किती पडला पाहिजे तर त्याची छाती जी आहे ती 5 ते 7 सेंटीमीटर खाली दाबली गेली पाहिजे. म्हणजे 1 ते 2 इंच 5 सेंटीमीटर पर्यंत खाली दाबली गेली पाहिजे, तरच ते हृदयाला पंपिंग, आपण बाहेरनं जसं शॉक देतो ना, आम्ही बाहेरनं शॉक द्यायचं हे काम आहे. त्या हृदयाचं काय होतंय, पंपिंग केल्यामुळं हृदयातलं जे ब्लड आहे ते मेंदूला पोहोचायला मदत होते. आणि मेंदूला जो आदेश दिलेला असतो हृदयाला की तू बंद पडलं पाहिजेस, त्याला रक्त मिळाल्यामुळे तो चालू करायचा आदेश देतो आणि पेशंट जो आहे तो जीवन सोडण्याची शक्यता वाढते. आणि किती वेळ करायचे, हे मिनिटाला 100 वेळा या वेगाने हे करायचं. त्याच्यानंतर तुम्ही जी माणसं बोलवलेली आहे तोपर्यंत एखाद्याला ऍम्ब्युलन्स बोलवायला सांगायची, पेशंटला आडवच मदत बोलवायला सांगायची, पेशंटला आडवच झोपवलेलं पाहिजे. डोकं मांडीवर घ्यायचं नाही, अगदी फार प्रेमाने मांडीवर घ्या, खांद्यावर घ्या असलं काही करायचं नाही. बसवायचं तर मुळीच नाही. पेशंट हा आडवाच झोपलेला पाहिजे. आडवाच झोपून त्याला ऍम्ब्युलन्स मध्ये घालायचं आणि हॉस्पिटलला पोहोचवायचं. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत ही क्रिया करत राहायची आहे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट काय करतात लोक, असं जेव्हा होतं ना त्यावेळेला पहिल्यांदा कांदा, 2 चप्पल आणि पाणी मारलं. पाणी तुम्ही जर का असं मारतात ना, मेन असंच असतं, तोंड उघडं असतं, पाणी मारलं की त्याचा एखादा
थेंब श्वास नलिकेत गेला की तो पेशंट जो आहे त्याचा आणखी ऑक्सिजन कमी बरा होणार असेल तर तो अजून सिरियस होतो. म्हणजे तुमच्या याच्यामुळे तुम्ही काय म्हणता माझ्या हातात पाणी पिलं त्यांनी, पाणी पिलं कुठं तू मारलंच त्याला, बरोबर आहे का नाही? म्हणजे ही जी आहे का नाही हे तुम्ही काय त्यांना पोचवायला मदत केली, म्हणजे तुमच्या डोक्यातच होतं ते पाणी आपण जेवण करताना एखादा अन्नाचा कण जर श्वास नलिकेत गेला तर किती जोरात ठसका लागतो, आपल्या डोळ्यातनं घणाघणा पाणी यायला लागतं. आता बेशुद्ध माणूस आहे ह्याच्यात बघायला गेलो तो ठावा, आणि सगळ्यात शेवटी महाराजांचा अतिशय क्रूरपणे त्यांनी खून केलेला आहे जवळपास. आणि त्यावेळेला एका बैला चक्कर आली ती पडली कुठं सातारा थिएटरमध्ये, आणि ती पडल्यानंतर मग मॅडम मी आणि आमचे बाबा तिघच होतो. एकाने पाय धरले, एकाने मॅडमने तिकडे मान केली आणि आम्ही CPR केला. पेशंट चांगला झाला. शिंदे नावाची फिमेल होती त्या भागातली, चांगली झाली, घरी गेली. म्हणजे असं होऊ शकतं. असे बरेचसे पेशंट असतात. आम्ही यमुनोत्रीला गेलो होतो चारधाम यात्रेला. आमच्या बरोबर आमच्याकडे एक पाहुण्या होत्या. त्यांना काय वाटलं की जाऊया आपण पण, त्यांना डायबिटीस होता नाही असं नाही. घोड्यावर बसून त्या वरपर्यंत आल्या आणि घोड्यावरच त्यांनी मान टाकली. यमुनोत्री एवढं अंतरावर राहिलं होतं. मग तुला दर्शन घेऊन बाहेर आलो होतो. मी काय बघितलं तर ते मान टाकली. अरे म्हणलं काय झालेलं आहे, आणि श्वास थांबलेला आहे. तिथंच आम्ही यमुनोत्रीला हे सगळं करत बसतो. पण काय झालं की आम्हाला दम लागला, म्हणजे मलाच वैयक्तिक. आणि म्हणून काय करायचं असतं, करणाऱ्याला सुद्धा दम लागत होता, ऑक्सिजन कमी आहे ना, आणि हे जेव्हा आपण CPR देताना ना आपली एनर्जी बरीच जाते. म्हणून ना लगेच दुसऱ्याची मदत बोलवायची आणि त्याला लगेच हे सांगायचं. हे सेम 2 मिनिटांवर आपण करू शकत नाही, कारण 15-20 मिनिटं जवळपास. माझं जो तज्ञ त्याला जवळजवळ 45 मिनिटं ही संजीवन क्रिया दिल्यानंतर तो जिवंत झाला. म्हणजे विचार करत नाही 45 मिनिट्स. आणि हे तुम्ही जर करायला लागलं का मिनिटाला 100 वेळा वेगाने आपण जेव्हा करतो त्याला आपण टोटली एक्झॉस्ट होतो. आपण ना 2-3 मिनिटाच्या वर हे करूच शकत नाही. अंदमानला जेव्हा तो पेशंट कोलॅप्स झाला ना तर बाहेर काढलं वरती, आणि त्याचा ऑक्सिजन सिलेंडर पेशंटला बाहेर बेटावर लावला. त्याच्यानंतर CPR 17 मिनिटं दिल्यानंतर पेशंट जिवंत झाला. हो. आणि तिथे पोर्ट ब्लेअरला एकच हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल, GB पंत नावाचं. त्यामुळे स्पीड बोटनी आम्हाला त्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं. तिथे लगेच ऍम्ब्युलन्स, हॉस्पिटलला 5-6 दिवस पेशंट ऍडमिट होता. सगळी गोष्ट वेगळी, पण त्याच्याने त्यांचा जीव वाचला, हे सगळ्यात महत्त्वाचं. हे 2 पेशंट टाइमली इंटरव्हेन्शन सगळ्यात महत्त्वाचं. हे 2 पेशंट आम्ही स्वतः आमच्या ग्रुपमध्येच झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला ह्या क्रियेवर प्रचंड विश्वास बसलेला आहे. आणि आम्ही सारखे ह्याचे प्रोग्राम्स घेऊन खेड्यापाड्यात सुद्धा देखील आम्ही प्रोग्राम करून नवरात्रीला, गणपतीला आम्हाला बोलवतात त्यावेळेला आम्ही हे प्रोग्राम घेऊन हे जातो. त्यातल्या चिमणगावच्या 2 पेशंटचे जीव पेशंट आम्ही प्रोग्राम घेतल्यानंतर नातेवाईकांनी वाचवले. ते सांगत आले मॅडम की आम्ही गाडी तुमची संजीवन क्रिया करत आलो आणि दवाखान्यात आल्यावर आम्ही त्याला वाचवू शकलो त्या पेशंटला. सो अशा गोष्टी चांगल्या होऊ शकतात. वारी चालली तिथं आम्ही प्रोग्राम घेतला पुढे एखाद्या रानामध्ये गोष्ट आहे. आणि झालं सगळं तुम्ही जेवण जावं असं झालं ते. तिथं बसल्या बसल्या माझ्या शेजारीच माणूस एक पडला, आणि पण काय झालं सुदैवाने पायवर घेतल्यावर तो श्वास चांगला झाला. त्यामुळे लागलं नाही. पण आमच्या समोर म्हणजे लोक काय चुका करतात. 3 इडियट्स पिक्चर सगळ्यांनी बघितलाय, न बघितल्याला कोण इडियट आहे? त्या 3 इडियट्स मध्ये आमिर खान आणि मला वाटतं माधवन ते त्याच्या दुसऱ्याच्या वडिलांना मध्ये घालून गाडीवरून आणतात आणि ते डायरेक्ट नेतात. कधीही 2 व्हीलरवरती पेशंट आणायचा नाही. पेशंट आणायची दवाखान्यात घाई करू नका. पेशंटला पहिल्यांदा हे सगळं करा. 4 व्हीलर गाडी मिळते का बघा, मगच आणा. रिक्षातनं सुद्धा आणू नका. म्हणजे मी किरपेकरांचं बघून सांगतोय तुम्हाला डायरेक्ट, त्यातनं सुद्धा आणू नका. 4 व्हीलरच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अजिबात बसवायचा नाहीये पेशंट. पाय वर करणे आणि मान तिरकी करणे आणि हा CPR देत राहणे. तुम्ही मांडीवर पाय घेऊन बसा पेशंटचं, पण डोकं खालीच असलं पाहिजे, एका बाजूला आणि खालीच असलं पाहिजे. आणि पुढे तुम्हाला डॉक्टरांना कल्पना दिली पाहिजे आणि अजून चालवलं नाही पाहिजे. पोटानं शॉक लागून बुगड आणलं होतं, हार्ट चालू होतं पण श्वास नव्हता. ते चालू केल्यानंतर वेल्टी लावला, दुसऱ्या दिवशी बुगड उडून गेलं. म्हणजे अशा गोष्टी सुद्धा होतात. आता आपण काय करूया, तुम्ही बघितलं साधारणपणे, तर आपण एक 5 जणांकडनं डेमो करून घेऊया की आम्ही तुम्हाला किती चांगले असतो. हॅलो, पाय एका पायावर घ्यायला सांगायचे. चिमटा घ्यायचा. आधी त्यांना हाका मारायच्या पहिल्यांदा.
जोरातच मारायचं कारण तो पेशंट चिमटे काढा कानाच्या पाळीला जोरात. सगळ्यात अजून एक गोष्ट म्हणजे हे इथे हे असं करायचं आपल्या याने खूप पेन खूप होत आहे, दुखतं खूप आणि त्याच्याने पेननी पण कधी कधी माणूस शुद्धीवर येऊ शकतो. मान तेथी करायची आणि तरीही उठत नाही म्हटलं. व्हेरी गुड परफेक्ट एकदम परफेक्ट. आपल्या पूर्ण शरीराचं वजन आहे ना त्या पेशंटची छाती लावायला वापरायचं. हो जास्त जोरात पण हात दाबू नका नाही तर काढ सगळं मोडून टाकाल पेशंट. डॉक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला जर असा पेशंट सापडला तर एखादा अनकॉन्शियस झाला म्हणजे शुद्ध त्याच्या हरपलेले आहे तर त्याच्या गालावर फटके मारायचे, त्याला हाक मारायचे काका काका किंवा काही आपण त्यांना हाक मारू शकतो. त्याच्यानंतर जर नाही ते शुद्धीवर येत तर नाकाचे ते चिमटे घ्यायचे. मॅडमने सांगितलं तसं कानाच्या पाळीला चिमटे घ्यायचे. जर नाही शक्य झालं तर पहिले त्याचे पाय वर करायचे, त्याची मान तिरकी करायची आणि त्याच्यानंतर मग दोन्ही निपल्सच्या मध्ये हात हे करून जोरात दाबायचं, कोपऱ्यात वाढवायचं. व्हेरी गुड परफेक्ट. मिळताना गुडघ्यावर बसायचं. हा तरच आपलं वजन पूर्ण पडलं त्याच्यावर. पण संजीवन क्रिया. आणि दुसरी गोष्ट ते आपण पिक्चर मध्ये बघतो बघा, एखाद्या हिरो हिरोईनला वाचवतो आणि ते माउथ टू माउथ देतात, अजिबात द्यायचं नाही. म्हणजे त्याने काय होतं, इथं पाणी असतं ना तोंडातलं, तो काय करतो आ करतो, श्वास घेतो लावतो आणि तुमतो आतमध्ये, त्यानं पाणी आणखीन आत खोलवर जातो. तसं काही करायचंच नाहीये. ते काय शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाहीच आहे ती गोष्ट. पिक्चर मध्ये दाखवायला काय म्हणतात, पिक्चर चांगला चालतो. गिर्या रोग आहे तुम्हाला सगळं मांजराला गेलं किलिमांजारोला. हो आम्ही बघितले वरून, दाखवलेलं त्यांनी खाली किलिमांजारो. आम्ही ह्याला जात होतो झांजीबारला, त्यावेळेला बघितलं मस्त सुंदर वरूनच बघायला चढताना. बरोबर बरोबर. व्हेरी गुड. मी तुम्हाला खूप कामाला येईल गिर्यारोहकामध्ये ह्याच्यामध्ये तुमच्या. कारण आम्ही जेव्हा राजगडला गेलो होतो ना, राजगडला त्यावेळेला श्री उठा रिस्पॉन्स देत नाही ना, पाय वर घ्या. मान 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 टाकायच्या आधी बाजूला अजून एक गोष्ट सर करतायत, बरोबर करतायत, पण हात उचलायचा नाहीये खाली. हा टेकवलेला तुमच्यामध्ये उचलायचा नाही असा कोपऱ्यात वापरायचा नाही ताट आणि हात उचलायचा नाही. हा राईट, अगदी बरोबर. येस. परवा एक जण असंच म्हणत होता की आमचे आजी आजोबा असतील तर त्यांना कसं आपण मारणार. चान्स आहे तुम्हाला. मान 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 एक्झॅक्टली. फक्त फास्ट. व्हेरी गुड. हात उचलू नका. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि छातीच्या मधल्या बोनला म्हणजे की स्टर्नम. व्हेरी गुड.
छान 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 गुड. छान टाळ्या वाजवायच्या छोट्या छोट्याशा व्हॉलेंटिअर्ससाठी. माहिती आहे. अजून कोण करताय? उल्हास काका या. उल्हास काका या. लेट आले. दोघी पण या. हा व्हिडिओ आलाय केनियामधला. हत्तीला शॉक लागला होता. कोणाला असं सांगितलं पेशंट आहे असा, तर हा पहिल्यांदा बसलेला असेल, आपण घरात असलो तर बसलेला असतोय, तर त्याला पहिल्यांदा आडवं करायचं. त्याच्यानंतर त्याचे पाय पहिल्यांदा वर करायचे, की जेणेकरून कोणाला तरी मदतीला घेऊन पहिले पाय वर करायचे आता सांगितल्याप्रमाणे. परत असं 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 मारायचं दोन्ही बाजूला. नाकाच्या मधल्या ह्याला चिमटे घ्यायचे. तिथं भुवईला दोन्ही भुवईला चिमटे काढायचे. गळ्याला कानाच्या पाळीला चिमटे जेवढे काढता येतील तेवढे काढायचे. छातीला असं चिमटे काढायचे. परत हे होऊ नये म्हणून मान तिरकी करायची आणि नंतर पाय वर केले आणि हात आपले एकात एक गुंफून हात पूर्ण स्ट्रेट पाहिजे, गुडघ्यावर बसलं पाहिजे आणि छातीच्या दोन्ही निपलच्या मध्ये बरोबर हात देऊन. एकदम फोर्स जास्त आहे. हे आपल्याला एका मिनिटात 100 वेळा करायचंय. तर आपण ही खरंच डॉक्टरांनी सांगितलेली जी संजीवनी विद्या आहे, तर यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. हे ह्याच्यासारखं पुण्य नाहीये, खरंच नाहीये. तर आता कोणाला करायचं असेल तर या. दिले सपोर्ट करत असेल हे असंच बघ. पाय उभे करायचे बरोबर. कोणाला करायचंय अजून सांगा काय करायचं. एखादा माणूस रस्त्यात मोर्चा येऊन पडलाय बेशुद्ध आहे, काय करणार तुम्ही? पहिल्यांदा काय करणार? पहिल्यांदा काय करायचं? आडवं झोपवायचं. त्याची मान त्याला हाका मारायचा हाका मारायचा. उठत नाही म्हणलं कानाला चिमटा काढा, नाकाला इथे नाही इथे जोरात चिमटा काढा, छातीवर दाबा, तरी उठत नाही. पाय कडनं उंच करा, मदत मागा. हा तुम्ही सांगा. सर म्हणजे त्याला सांगू. हा सांगा की. पाय वर करायचे हा आणि त्यानंतर मग पंपिंग करायचं. बोनच्या इथे छातीच्या इथे किती वेळा? एका मिनिटात 100 वेळा करायचं आणि फास्टली करायचं. देऊन फास्टली पंपिंग करायचं. कोपरा हातात वाकवायचा, गुडघ्यावरती बसायचं. सगळ्यात इथे व्हायला पाहिजे आपली अशी, हात असाच राहायला पाहिजे. मॅडम याची लक्षणं काय? आपण पण असं झालं चक्कर आली तर आपण हेच करू. हो त्याची लक्षणं काय? हो करायची. श्वास बंद पडला असेल एक तुम्ही नोटीस करू शकता, त्यावेळेला सुरू करायचं. त्यावेळेला कधी कधी चिमटा जरी जोरात काढला ना तरी मोठा श्वास माणूस घेतो. तुम्हाला जास्त जर का माहिती पाहिजे असेल तर आयसीयू मध्ये आमच्या तिकडे या. डिफिब्रिलेटर द्यायच्या आधी सुद्धा आणि पेशंटचं जर का आम्हाला एखादा हार्ट अटॅकचा पेशंट आहे, एक्सपायर्ड असला पेशंट आहे, मॉनिटरवर आम्हाला स्ट्रेट लाईन आली तर पहिला आम्ही काय करतो, कार्डियक थंप देतो. म्हणजे काय करतो की इथे हार्ट आहे ना, इथे आम्ही असं जोरात बुक्की मारतो. खूप वेळा
खूप वेळा नुसत्या एका बुक्कीने सुद्धा हार्ट परत चालू होतं. आणि मग त्याच्यानंतर नाही आलं की मग आम्ही CPR, आम्ही ऍक्च्युली बेडवर चढून CPR देतो, कारण पेशंट बेडवर असतो ना. सो बेडवर चढून मग आम्ही CPR द्यायला सुरुवात करतो. आणि मग एक्झॉस्ट झालं की मग 1 बाय 1 सगळा स्टाफ बेडवर चढून CPR देतो. त्यांनी पण जर आता आपण एवढंच करू शकतो, त्यांनी पण नाही आला, जर पेशंटचा हार्ट चालू नाही झाला तर मग आम्ही झाली आणि त्यांना प्रतिभा ICU मध्ये आणलं. आणि त्यांची हृदयाची इतकी म्हणजे खूप मोठी व्यक्ती होती. सगळे बुलेचे डॉक्टर, सगळे फिजिशियन, सगळे इंटेन्सिव्ह 40-50 डॉक्टर त्या प्रतिभा हॉस्पिटलला दाखल झाले. त्यांची हृदयाची टोके 20-30 पडत होते. मग त्या कारण काय झालं तर बाकी सगळं ते बोलत होते, चालत होते. नंतर ऑक्सिजन वगैरे दिला, ॲट्रोपिन दिलं, बोलायला लागलं. पण जे ठोक्याचे डॉक्टर यश लोखंडवाला म्हणून लीलावतीला आहे, त्यांनी सांगितले की त्यांना आत्ताच्या आत्ता शॉक द्या. शॉक द्या. मुंबईपर्यंत पोहोचायचं असेल तर नुसत्या इंजेक्शन पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मग सगळे बुलेचे डॉक्टर सगळे तू देतो का, मी देतो का, तू देतो का, मी देतो का, तू देतो का, मी देतो का, असं चालू झालं. तर मला अभिमानानं सांगावं वाटतं की त्यातली एक स्त्री बुलेची डॉक्टर बाहेर आली, तिथनं त्यांच्याशी बोलली, मी हे तुमच्या ह्याच्यासाठी करते, त्यातनं यश येईल अपयश येईल याची मला तुमची सहमती पाहिजे. तर त्यांनी तिला सहमती दिली. हाईट म्हणजे त्या मॅडम, ती व्यक्ती इतकी बलाढ्य आहे, बेडवर चढल्या आणि खट 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 4 दिले की लगेच चालू झालं सगळं. त्यामुळे बायकांना तुम्ही कमी लेखू नका, कारण एवढ्या सगळ्या 100 डॉक्टरांचं कुणाचंही तिथं धाडस झालं नाही त्यांना शॉक द्यायचं. फक्त एक बुलेच्या डॉक्टर मॅडम आहेत, डॉक्टर पिंगळे म्हणून, त्यांनी ते धाडस केलं. आज ती व्यक्ती आपल्या पुढं एक म्हणजे चांगलेच आहेत व्यक्ती, ते आपल्या समोर उभा आहे. तर त्यावेळी सुद्धा जर आपण त्यांना ते केलं नसतं तर ते आपल्यातून हे झाले. बरोबर आहे, कारण म्हणूनच मी आमच्या मॅडम बरोबर कायम राहतो. दिली आपल्याला की ही जनजागृती आहे. आणि मागच्या 15 दिवसात शाळेच्या तिथे, सरस्वती शाळेच्या तिथे हा प्रोग्राम त्यांनी केला होता. मी गेले होते त्या प्रोग्रामला. मला इतका तो प्रोग्राम आवडला. मी आले आणि संतोष दादांना म्हणलं, दादा आपल्या इथे हा प्रोग्राम ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या संभाजीनगर मधील सर्व जनतेला म्हणा किंवा सर्व लोकांना हा CPRचा कार्यक्रम समजला पाहिजे की, आणि ही जनजागृती आहे. तर त्यांनी मला लगेच होकार दिला, ठीक आहे ताई आपण करूयात म्हणून. आणि ठरवला प्रोग्राम. तसं सांगितल्याप्रमाणे आपल्या इकडे आज 3 डॉक्टर आलेले आहेत. त्यांनी खरंच त्यांचा आज रविवार असून माझ्या शब्दाला मान दिला आणि ते आज इथं आलेत. खरं तर रविवारी डॉक्टर सापडत नाहीत. आज शीतलताई सुद्धा सातारवरून आले, त्यांचे सगळे प्रोग्राम बाजूला ठेवून ते आलेले आहेत. तर डॉक्टरांचं मनापासून आभार. आपलं कर्तव्य आहे, भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या पाहुण्यांचं स्वागत पण त्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि त्यांचे आभार पण त्याच पद्धतीने मानले पाहिजे. तर संगीताताई, शीतलताई आणि डॉक्टर सगळ्यांचे संभाजीनगर वासियांकडून मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते. सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि ही जी त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवू हे आपलं काम आहे. तर आपण ते काम करूयात. मी आज 3 डॉक्टरांना विनंती करते की हाच कार्यक्रम आपण परत दुसऱ्या वॉर्डमध्ये पण करूया. कारण आपल्या कमीत कमी आपल्या कोरेगावमध्ये, अख्ख्या कोरेगावला ही माहिती मिळावी अशी माझी स्वतःची मनापासून इच्छा आहे. आता 15 दिवसात हा लगेच दुसरा कार्यक्रम आहे त्यांचा. म्हणजे त्यांचे सुद्धा कष्ट आहेत. आज ते वेळात वेळ काढून आपल्या इथे आलेले आहेत. त्यांचे मनापासून परत एकदा आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या डॉक्टर रणरागिणी आहेत. सगळ्यांमध्ये इतके कलागुण आहेत ना, प्रत्येकीमध्ये कलागुण आहेत आणि त्या म्हणजे प्रत्यक्षात अवलंबतात. सगळेच अष्टपुत्री मॅडम असू द्या, बाकीच्या मागच्या सगळ्या महिला, नवरात्रीचे कार्यक्रम म्हणा, गणपतीचे कार्यक्रम म्हणा, खूप चांगल्या पद्धतीनं त्या प्रदर्शित करतात. तर सर्व ह्या भगिनींना हा कार्यक्रम आवडलाच असेल. मी म्हणजे हे करते, आवडला असेल आणि हा कार्यक्रम पुढे आपण पास करूया.
सर्व महिलांना हीच विनंती आहे. ठीक आहे, हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.